तर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून वर्षा गायकवाड या आक्रमक झाल्या। अदानींना दिलेल्या टीडीआरला नगरविकास खात्याचा विरोध होता। रात्री 3 वाजता धारावी सर्वे केला जातो असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या। धारावीत पोलिसांच्या बळाचा आणि गुंडाचा वापर झाल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। विभागाने लिहिलं की अदानीला स्पेशल केस देऊन भरमसाठ टीडीआर जो केलेला आहे त्याला आमचा विरोध आहे। हे कोणत्या विभागाचं म्हणणं आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय? मी माहितीने जबाबदारीने बोलते। हे नगर विकास विभागाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अदानीच्या फायद्यासाठी अंमलबजावणी केलेला हा टीडीआर धोरण कुठल्याही विकास नियंत्रक नियमामध्ये धरून नाही आणि ते बेकायदेशीर आहे। हे विभाग कोणाचं आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय? नगर विकासचं म्हणणं आहे आणि तो मागे घेण्यात यावा। मग एक बैठक झाली आणि एक बैठक होऊन मुद्दा हाऊसिंग मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि दिल्लीतून चक्र फिराले सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना सहपत्नीसह दिल्लीला बोलवण्यात आलं। सांगायचं तात्पर्य अध्यक्ष महोदय, ही डेव्हलपमेंट असताना त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं इम्पॅक्ट असेसमेंट सर्वे न केलेला त्या ठिकाणी संपूर्ण भाषण रिपीट होतंय। बरोबर अध्यक्ष महोदय, काय आहे हे जे पॉइंट मी मांडते ना, मुंबईच्या विकासाला खीळ करण्याचं काम केलेलं आहे। एवढं मोठं अगदी फुलाशेवार 40% जो आहे जनरल टीडीआर मधला 50% म्हणजे 40% टीडीआर त्यांना जो आहे तो धारावीच्या एसपीव्ही बाबत सन्माननीय अध्यक्ष महोदय ते बोले। मुख्यमंत्री महोदय, आपण बोललात की धारावीचा एसपीव्ही केलेला आहे, सर्वे कोण करणार? अडाणी। प्लॅनिंग कोण